आता ना गूळ कसं पटकन बारीक करायची याचं टेन्शन घ्यायचीच गरज नाही. बघा हे किती पटापट पटापट चिरलं जाते. आणि आता गणेश चतुर्थी ही जवळ आहे. अशा वेळी मोदक भरपूर प्रमाणात केले जातात. जे लोक ऑर्डरचे मोदक करतात त्यांना तर भरपूर प्रमाणात हे गूळ बारीक करावं लागतं. तर इथे बघा आता हे गूळ मी घेतला आहे आणि कडक आहे एकदम, आणि सुरीने बारीक करण्याचा ते प्रयत्न करते, पण खूप असं त्याला जोर लावावा लागतो आणि ते होत नाही आहे. तर त्यासाठी काय करायचं, गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. आणि एक मी कुकर घेतल्या, खाली रिंग ठेवली आणि त्याच्यावर जाळी ठेवली आहे. तुम्ही कुठलंही असं पातेलंही घेऊ शकता आणि त्याच्यावर गुळाची ढेप ठेवून झाकण ठेवलं आणि मोजून आहे ना आपल्याला 7 ते 8 मिनटं हे गूळ फक्त आपल्याला गरम करायचं आहे. आणि गरम झालं की नाही हाताने बघायचं आणि खाली चिकटतं आहे का. आता बघा हे मी 8 मिनिटांनी काढलं आहे आणि लगेचच ते बारीक करायला घ्यायचं. गूळ गरम केल्यानंतर ते पटापट पटापट असं ना बारीक व्हायला लागतं. जर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त ठेवलं ना तर ते, जर आता मी जास्त ठेवलं असतं तर त्याचा पाक झाला असता आणि तो चिटकूनच बसला असता. तर लक्षात ठेवायचं, फक्त 7 ते 8 मिनटं गूळ गरम करायचं आणि लगेचच बारीक करायचं.